नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, खरंच आजचा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी ते मे महिन्याच्या वन लाइनर चालू घडामोडी पाहणार आहोत। यामध्ये आपण एकूण 505 प्रश्न घेतलेले आहेत मित्रांनो। तर एक महिन्यामधील 100 खूप महत्त्वाचे प्रश्न मी घेण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे। तर मित्रांनो, थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। जर तुम्हाला या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्री मध्ये मिळतील। तर सुरुवात करूयात आपल्या या व्हिडिओला। तर पहिला प्रश्न आहे, तर गुरमीत सिंग संधावालिया आणि न्यायमूर्ती नरेंद्रजी यांची कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या। यानंतर पुढील प्रश्न दुसरा पाहूयात। तर देशातील पहिले डिजिटल संग्रहालय कोठे उघडण्यात आले आहे? तर आपल्या महाराष्ट्र या राज्यामध्ये उघडण्यात आले आहे। यानंतर महिलांचे जागतिक रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद दुसऱ्यांदा कोणी जिंकले? तर कोनेरू हम्पी यांनी जिंकले आहे। यानंतर पुढील प्रश्न चौथा, तर डिसेंबर 2024 मध्ये कोणत्या संघाने प्रो कबड्डीचे पहिले विजेतेपद जिंकले आहे? तर हरियाणा स्टीलर्स या संघाने। यानंतर किंग कप इंटरनॅशनल 2024 मध्ये लक्ष्य सेनने कोणते पदक जिंकले? तर कांस्य पदक। यानंतर भारतीय लष्कराने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण कोणत्या ठिकाणी केले? तर लडाख या ठिकाणी। यानंतर भारताने आतापर्यंतचे सर्वाधिक कोळसा उत्पादन कोणत्या वर्षी नोंदवले? तर 2023-24 या वर्षी। यानंतर मित्रांनो, आयसीसीने क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कारासाठी कोणत्या खेळाडूंचे नामांकन केले? तर अर्शदीप सिंग आणि स्मृती मानधना यांना। यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्याने वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष हँडबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले? तर केरळ या राज्याने। यानंतर पुढील प्रश्न 10वा, तर कोणत्या बँकेचे माजी प्रमुख रातो यांना भ्रष्टाचाराच्या प्रकारामध्ये 4 वर्षांची शिक्षा झाली आहे? तर IMF या। यानंतर समुद्रावरील भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे नुकतेच? तर तामिळनाडू या। यानंतर नुकतेच CRPF चे महासंचालक कोण बनले? तर वितुल कुमार हे बनले आहे। यानंतर पुढील प्रश्न, तर जगातील सर्वात वेगवान हाय स्पीड ट्रेनचा प्रोटोटाइप कोणत्या देशाने सादर केला? तर चीन या देशाने सादर केलेला आहे। यानंतर DBS बँक इंडियाचे नवीन CEO म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर रजत वर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। यानंतर इस्रो जानेवारी 2025 मध्ये NVS-02 लॉन्च करेल, तर हे GSLV चे कोणते मिशन आहे? तर 100वे मिशन आहे। यानंतर सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ट वर्क प्लेसचा पुरस्कार कोणत्या कंपनीला मिळाला? तर सेल या कंपनीला। यानंतर कोणत्या मंत्रालयाने 2025 हे सुधारणेचे वर्ष म्हणून घोषित केले? तर संरक्षण मंत्रालयाने केले आहे। यानंतर पुढील प्रश्न, तर UIDAI चे CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर भुवनेश कुमार यांची। यानंतर कोणत्या देशामध्ये 1 जानेवारी 2025 पासून बुरखा घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे? तर स्वित्झर्लंड या। यानंतर 20वा प्रश्न, तर पद्मपाणि जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित केले जाईल? तर सई परांजपे यांना। यानंतर भारताच्या प्रजासत्ताक दिन 2025 ला कोणत्या देशाचे राष्ट्रपती प्रमुख पाहुणे होते? तर इंडोनेशिया या। यानंतर राष्ट्रीय युवा दिवस कधी साजरा केला जातो? तर 12 जानेवारी दिवशी। यानंतर अमेरिकाच्या इतिहासामध्ये शिक्षा झालेले पहिले राष्ट्राध्यक्ष कोण बनले आहेत? तर डोनाल्ड ट्रम्प हे बनले आहेत। यानंतर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणजेच IDBI बँकचे MD आणि CEO म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर राकेश शर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। यानंतर 25वा प्रश्न आहे मित्रांनो, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोणत्या देशामध्ये AI शिखर परिषदेला उपस्थित राहणार होते? तर फ्रान्स या। यानंतर वित्त मंत्रालयाचे नवे महसूल सचिव म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर तुहिन कांत पांडेजी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। यानंतर सोनमर्ग बोगद्याचे उद्घाटन नुकतेच पंतप्रधान मोदींनी कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात केले? तर जम्मू आणि काश्मीर या। यानंतर पुढील प्रश्न,
अलीकडेच कोणत्या राज्य सरकारच्या वन विभागाने गरुडाक्षी ऑनलाईन FIR प्रणाली सुरू केली? तर कर्नाटक. यानंतर कोणत्या देशाने अलीकडेच भारतीय प्रवाशांसाठी ई-व्हिसा सुरू केलेला आहे? तर इस्रायल. यानंतर 30वा प्रश्न, तर 5G यूज केस टेस्ट लॅबचे नुकतेच कोठे उद्घाटन करण्यात आले? तर रांचीमध्ये. यानंतर पृथ्वीवरील आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष कोणते मानले आहे? तर वर्ष 2024 हे. यानंतर FC बार्सिलोनाने कोणाचा पराभव करून 15वा स्पॅनिश सुपर कप जिंकला? तर रिअल मॅड्रिड यांचा. यानंतर मित्रांनो, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी CDAC ला भेट दिली, तर ते कोणत्या शहरात आहे? तर पुणे या शहरामध्ये. यानंतर झोरान मिलानोविक यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली? तर क्रोएशिया या. यानंतर 35वा प्रश्न, तर थर्मन षण्मुगरत्नम हे 14 ते 18 जानेवारी 2025 दरम्यान भारताच्या दौऱ्यावर आहे, तर ते कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहे? तर सिंगापूर या देशाचे ते राष्ट्रपती आहेत. यानंतर जम्मू काश्मीर मधील झेड मोर बोगद्याचे नुकतेच उद्घाटन कोणी केले? तर नरेंद्र मोदी यांनी केले आहे. कोणी? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. यानंतर अमेरिकन मासिकाने भालाफेक मधील जगातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू कोणाला घोषित केले? तर नीरज चोप्रा यांना. यानंतर ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या निर्यातीसाठी भारताने कोणत्या देशाशी करार केला आहे? तर इंडोनेशिया या. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियातील दुसऱ्या क्रमांकाच्या इस्कॉन मंदिराचे उद्घाटन कोठे केले आहे नुकतेच? तर मुंबईमध्ये. यानंतर 40वा प्रश्न, तर सायबर सिक्युरिटी ग्रँड चॅलेंज म्हणजे CSGC 2.0 कोणाकडून सुरू करण्यात आले आहे? तर भारताचे तंत्रज्ञान मंत्रालय आणि डेटा सुरक्षा परिषदेकडून. यानंतर कोणत्या आशियाई देशाने सोशल मीडियाच्या वापरासाठी किमान वयाची योजना आखली आहे? तर इंडोनेशिया या. यानंतर कोणत्या संस्थेने भारतातील पहिले खाजगी उपग्रह नक्षत्र प्रक्षेपित केले? तर पिक्सेल या. यानंतर पुढील प्रश्न पाहूयात मित्रांनो, तर अंडर 19 महिला विश्वचषक स्पर्धेमध्ये हॅट्रिक घेणारी पहिली भारतीय कोण ठरली आहे? तर वैष्णवी शर्मा ठरलेली आहे. यानंतर नुकतीच पहिली भारतीय अमेरिकन द्वितीय महिला कोण बनली? तर मित्रांनो उषा वंश बनल्या आहेत. यानंतर 45वा प्रश्न, तर 24 जानेवारी 2025 रोजी कोणत्या राज्याने स्थापना दिवस साजरा केला? तर उत्तर प्रदेश या राज्याने. यानंतर पुढील प्रश्न, तर आयर्लंडचे नवे पंतप्रधान कोण झाले? तर मायकेल मार्टिन झाले आहेत. यानंतर प्रजासत्ताक दिनानिमित्त किती जणांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले? तर एकूण 7 जणांना सन्मानित करण्यात आले आहे. यानंतर जगातील 31 पाणथळ शहरांच्या यादीमध्ये कोणत्या भारतीय शहराचा समावेश करण्यात आला? तर उदयपूर आणि इंदोर या. यानंतर पुढील प्रश्न, तर समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा दक्षिण पूर्व आशियातील पहिला देश कोणता आहे? तर थायलंड हा देश. यानंतर 50वा प्रश्न पाहूया, तर भारतातील पहिली खाजगी सेमीकंडक्टर उत्पादन सुविधा कोणत्या राज्यात सुरू झालेली आहे? तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये. यानंतर पुढील प्रश्न, तर ऑस्ट्रेलियन ओपन 2025 चे महिला एकेरीचे विजेतेपद नुकतेच कोणी जिंकले? तर मॅडिसन कीज यांनी जिंकले आहे. यानंतर ऑस्ट्रेलियन ओपन 2025 चे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर जेनिक सिनर यांनी. यानंतर कोणत्या देशाद्वारे पहिली मानवयुक्त पाणबुडी अंडर वॉटर सबमर्सिबल लॉन्च केली जाईल? तर भारत. यानंतर कोणत्या राज्यामध्ये 27 जानेवारी पासून समान नागरी संहिता म्हणजेच UCC लागू झाली? तर उत्तराखंड या. यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूया, तर कोणत्या संघाने महिला हॉकी इंडिया लीग 2025 चे विजेतेपद पटकावले? तर ओडिशा वॉरियर्स या. यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज जगातील सर्वात मोठे डेटा सेंटर कोणत्या राज्यात बांधणार आहे? तर गुजरात या राज्यामध्ये. यानंतर अलेक्झांडर लुकाशेंको कोणत्या देशाचे राष्ट्रपती नुकतेच बनले आहेत? तर बेलारुस या. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच KM चेरियन मरण पावले, तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर औषध या क्षेत्राशी, मेडिकल क्षेत्राशी संबंधित होते ते. यानंतर कोणत्या देशामध्ये पहिला आंतरराष्ट्रीय पश्मिना महोत्सव आयोजित करण्यात आला? तर नेपाळ या. यानंतर कोणत्या केंद्रशासित प्रदेश किंवा राज्याने चिनार वृक्ष असे भौगोलिक टॅग केले आहे? तर जम्मू आणि काश्मीर या. यानंतर कोणत्या राज्य सरकारने सन्मान संजीवनी ॲप लॉन्च केले? तर हरियाणा या राज्य सरकारने.
यानंतर पुढील प्रश्न, तर ICC पुरुष कसोटी क्रिकेटर ऑफ द इयर 2024 पुरस्कार नुकताच कोणी जिंकला? तर जसप्रीत बुमराहने. यानंतर 28 जानेवारी 2025 रोजी लाला लजपत राय यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली? तर यांची 160वी जयंती साजरा करण्यात आलेली आहे. यानंतर ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे पहिले राज्य कोणते ठरले? तर बिहार हे राज्य. यानंतर कोणत्या खेळाडूची ICCने वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला वनडे क्रिकेटपटू म्हणून निवड केली? तर स्मृती मानधना. यानंतर देशातील पहिले सेंद्रिय मत्स्यपालन केंद्र कोणत्या राज्यात बांधले गेले आहे? तर सिक्कीम या. यानंतर इस्रोने 100वे मिशन कोणत्या रॉकेटने प्रक्षेपित केले? तर GSLV F-15 या. यानंतर नुकताच महाराजा हरिसिंह पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर मनोज सिन्हा यांना. यानंतर भारताच्या 10व्या सायन्स फिल्म फेस्टिवलचे उद्घाटन कोठे झाले? तर गोवामध्ये. यानंतर ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी म्हणजेच BCAS चे महासंचालक म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर राजेश निर्वाण यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यानंतर मित्रांनो, कोणत्या माजी क्रिकेटपटूला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCI द्वारे लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले? तर सचिन तेंडुलकर यांना. यानंतर कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने भांग लागवडीच्या पाथदर्शी प्रकल्पाला मान्यता दिली? तर हिमाचल प्रदेश या. यानंतर पॉली उमरीगर पुरस्काराने कोणत्या खेळाडूला सन्मानित करण्यात आले? तर स्मृती मानधना आणि जसप्रीत बुमराह यांना. यानंतर जागतिक शिक्षक पुरस्कार 2025 साठी कोणाची निवड झालेली आहे? तर इम्रान खान मेवाती यांची निवड करण्यात आली आहे. यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणत्या वेळी अर्थसंकल्प सादर केला? म्हणजे ही कितवी वेळ होती? तर ही होती 8वी वेळ. यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न पाहूयात. तर जागतिक पुस्तक प्रदर्शन 2025 चे उद्घाटन कोठे झाले? तर दिल्लीमध्ये करण्यात आले. यानंतर ICC अंडर-19 महिला T20 क्रिकेट विश्वचषकाचे विजेतेपद कोणी जिंकले? तर आपल्या भारत देशाने जिंकले आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. यानंतर हॉकी इंडिया लीगचे विजेतेपद कोणी जिंकले? तर साचिरार बंगाल टायगर्सने जिंकले आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर टाटा स्टील मास्टर्स 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर R प्रज्ञानंद यांनी. यानंतर पहिले वर्ल्ड पिकलबॉल 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर बेंगळुरू जवान यांनी जिंकले आहे. लक्ष द्या, 80वा प्रश्न. यानंतर पुढील प्रश्न आहे 81वा. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोणत्या देशाच्या राजधानीमध्ये बसवण्यात आलेला आहे? तर जपान या. यानंतर पुढील प्रश्न पाहूया. तर 31 जानेवारी 2025 रोजी भारतातील सर्वाधिक रामसर साइट्स असलेले राज्य कोणते राज्य बनले? तर तामिळनाडू हे राज्य बनले आहे. यानंतर मरणाचा अधिकार लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले? तर कर्नाटक हे राज्य. यानंतर चीनच्या BRI मधून बाहेर पडणारा पहिला लॅटिन अमेरिकन देश कोणता? तर पनामा हा देश. यानंतर भारतातील पहिले पांढरे वाघ प्रजनन केंद्र स्थापन करण्यासाठी कोणत्या राज्याला मान्यता मिळाली? तर मध्य प्रदेश या राज्याला. यानंतर मिसेस वर्ल्ड जिंकणारी पहिली कृष्णवर्णीय महिला कोण बनली? तर सेगो गेलई बनल्या आहेत. यानंतर अलीकडेच भारतातील पहिले AI विद्यापीठ कोणत्या राज्यात बांधले जाणार आहे? तर आपल्या महाराष्ट्र या राज्यामध्ये बांधले जाणार आहे. यानंतर 2025 मध्ये फॉर्ब्सने जगातील 10 सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीमध्ये कोणाला प्रथम स्थान दिले? तर अमेरिकाला. यानंतर पुढील प्रश्न, कोणता देश जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल उत्पादक बनला आहे? तर मित्रांनो, आपला भारत देश बनला आहे. यानंतर 90वा प्रश्न पाहूयात आपण. तर कोणत्या देशाने अलीकडेच संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद सोडली? तर अमेरिका या. यानंतर पुढील प्रश्न 91वा. तर कोणता देश प्रथमच भारत रंग महोत्सव आयोजित करणार आहे? तर नेपाळ. यानंतर कोणत्या IITने स्तनाचा कर्करोग लवकर ओळखण्यासाठी भारतातील पहिला कॅन्सर जीनोम अँटलस लॉन्च केला? तर IIT मद्रास या. यानंतर पुढील प्रश्न, कोणते राज्य अधिकृतपणे नक्षलमुक्त घोषित करण्यात आले? तर कर्नाटक हे राज्य. यानंतर ICCने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे अधिकृत गाणे रिलीज केले, तर त्या गाण्याचे नाव काय होते? तर जीतो बाजी खेलके असे त्या गाण्याचे नाव होते. यानंतर राजधानी दिल्लीमध्ये भाजप सरकार किती वर्षांनी पुन्हा सत्तेवर आले? तर 27 वर्षांनी आले. यानंतर पुढील प्रश्न, तर मित्रांनो, झोमॅटोने अलीकडेच त्याचे नाव काय बदलले आहे? तर
इटर्नल असे नाव केले आहे. यानंतर भारताने कोणत्या वर्षापर्यंत लिम्फॅटिक फिलेरियासिस मुक्त होण्याचे लक्ष्य ठेवले तर 2027. यानंतर कोणती स्पेस एजन्सी स्पेरेक्स नावाची मोठी स्पेस टेलिस्कोप लॉन्च करेल तर नासा. यानंतर 99वा प्रश्न, तर 100 गिगावॅट सौर ऊर्जा क्षमता प्राप्त करणारा भारत कितवा देश बनला तर आपला भारत देश बनला आहे 4था. यानंतर 100वा प्रश्न, अलीकडेच मुंबई ओपन 2025 टेनिस स्पर्धा कोणी जिंकली तर जिल टिचमन यांनी जिंकली आहे. तर यानंतर 101वा प्रश्न घेण्याच्या अगोदर खूप महत्त्वाची सूचना. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्यासाठी खरंच खूप मेहनत लागलेली आहे. तर या व्हिडिओचं लाईकचे टार्गेट फक्त 1000 लाईक ठेवलेलं आहे मी. किती तर फक्त 1000 लाईक. तर मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही सर्व विद्यार्थी लवकरात लवकर 1000 लाईक पूर्ण करताल आणि तुमच्यासाठी जे मी शेवटी काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न देणार आहे त्या सर्व प्रश्नांचे उत्तर देण्याचा सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा. यानंतर पुढील प्रश्न 101वा मित्रांनो, तर भारताने कोणत्या विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी जगातील पहिली दिवा मार्कर लस तयार केली आहे तर लंपी व्हायरस या. यानंतर पुढील प्रश्न, पंकज अडवाणीने स्नूकर चॅम्पियनशिपमध्ये कोणत्या ऑर्डरचे राष्ट्रीय सुवर्ण जिंकले तर 36व्या. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या अभिनेत्याला फ्रान्सचे प्रतिष्ठित एरोनॉटिक्स पदक मिळाले आहे तर टॉम क्रूज या. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली तर मणिपूर या. यानंतर कोणता देश दक्षिण चीन समुद्रामध्ये पहिले खोल पाण्याचे स्पेस स्टेशन बांधत आहे तर चीन हा देश. यानंतर पुढील प्रश्न, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आदी महोत्सव 2025 चे उद्घाटन कोठे केले तर दिल्लीमध्ये केलेले आहे. यानंतर ब्लूमबर्गच्या आशियातील 10 सर्वात श्रीमंत कुटुंबांच्या यादीमध्ये कोण अव्वल स्थानी आहे तर अंबानी कुटुंब अव्वल स्थानी आहे. कोण तर अंबानी परिवार. यानंतर 8वी हिंद महासागर परिषद 2025 नुकतीच कोठे आयोजित केली आहे तर ओमान येथे. यानंतर मित्रांनो, अवयव दान करा जीव वाचवा हा उपक्रम अलीकडेच कोणत्या संस्थेने सुरू केला तर ICC या. यानंतर RBIने किती मूल्यांच्या नवीन नोटा जाहीर केल्या आहेत ज्यावर नवीन गव्हर्नर संजय मल्होत्रा स्वाक्षरी करतील तर 50 रुपयांच्या. यानंतर भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ज्ञानेश कुमार यांची. यानंतर नक्षा उपक्रम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेला आहे तर मध्य प्रदेश या. यानंतर कोणत्या राज्याने 50,000 वंचित महिलांसाठी उत्थानासाठी जी सफल योजना सुरू केलेली आहे तर योग्य उत्तर आहे गुजरात या राज्याच्या. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न पाहूया, तर कोणत्या राज्यामध्ये निकोटीन आणि तंबाखूयुक्त गुटखा आणि पान मसाला उत्पादनावर पूर्णपणे बंदी घातली तर झारखंड या. यानंतर विधानसभेमध्ये भाषांतर प्रणाली लागू करणारे कोणते राज्य भारतातील पहिले राज्य ठरले तर उत्तर प्रदेश. यानंतर 19 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली तर 395वी जयंती साजरी करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया, तर SBI कार्डचे MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर सलीला पांडे यांची नियुक्ती करण्यात आली. यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दुसरे प्रधान सचिव म्हणून कोणाची नियुक्ती नुकतीच करण्यात आली तर शक्तिकांत दास यांची. यानंतर नीती आयोगाच्या CEO चा कार्यकाळ 1 वर्षांसाठी वाढवण्यात आला तर त्यांचे नाव काय आहे तर BVR सुब्रमण्यम असे त्यांचे नाव आहे. यानंतर कोणत्या बँकेने आर्थिक डेटांमध्ये प्रवेश प्रदान करण्यासाठी RBI डाटा ॲप लॉन्च केले तर RBI या. यानंतर कोणत्या IITने फेब्रुवारी 2025 मध्ये आशियातील पहिली जागतिक हायपरलूप स्पर्धा आयोजित केली आहे तर IIT मद्रास. यानंतर पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन 2025 कधी साजरा केला जातो तर मित्रांनो 21 फेब्रुवारी रोजी. यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये आशियाई स्नूकर चॅम्पियनशिप 2025 चे पुरुषांचे विजेतेपद कोणी जिंकले तर पंकज अडवाणी यांनी. यानंतर कोणत्या भारतीय जीवशास्त्रज्ञ आणि वन्यजीव संरक्षकाला टाइम मॅगझिनने वुमन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित केले तर पूर्णिमा देवी बर्मन यांना. यानंतर 24 फेब्रुवारी रोजी PM मोदींनी PM किसान सन्मान निधीचा 19वा हप्ता कोणत्या राज्यातून जारी केला तर बिहार या राज्यामधून. यानंतर मित्रांनो लक्षात ठेवा 125वा प्रश्न. यानंतर पुढील प्रश्न,
सलग तिसऱ्या वर्षी पक्षी गणनेमध्ये कोणत्या राज्याने भारतामध्ये अव्वल स्थान पटकावले? तर पश्चिम बंगाल. यानंतर भारतातील पहिले ऑफशोर विमानतळ कोणत्या शहराजवळ मानवनिर्मित बेटावर बांधले जाईल? तर मुंबई, महाराष्ट्र. यानंतर भारतातील पहिला व्हर्टिकल बायफेशियल सोलर प्लांट कोठे स्थापित करण्यात आला? तर दिल्लीमध्ये. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या फुटबॉल क्लबने इंडियन सुपर लीग म्हणजेच ISL चे विजेते शिल्ड जिंकले? तर मोहन बागान सुपर जायंट. यानंतर नाईट कमांडर ऑफ दी मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ दी ब्रिटिश एम्पायर हा पुरस्कार कोणाला मिळाला? तर भारती मित्तल यांना. यानंतर कोणता विमानतळ सर्वोत्कृष्ट सुरक्षा पुरस्कार म्हणजेच गोल्डन ट्रॉफी जिंकणारा पहिला भारतीय विमानतळ ठरला? तर मोप्पा विमानतळ. यानंतर पुढील प्रश्न, ग्लोबल फायर पॉवर रँकिंग 2025 नुसार संरक्षण बजेटच्या बाबतीमध्ये कोणता देश अव्वल स्थानावर आहे? तर अमेरिका हा देश. यानंतर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडून सर्वात जलद 14,000 वनडे धावा करणारा खेळाडू कोण बनला? तर विराट कोहली बनलेला आहे. यानंतर मित्रांनो, ऑक्टेन सिडनी क्लासिक 2025 स्क्वॅश स्पर्धेचे एकेरी विजेतेपद कोणी जिंकले? तर सौरभ घोषाल यांनी. यानंतर प्रकृती 2025 या कार्बन बाजारावरील पहिली आंतरराष्ट्रीय परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर दिल्लीमध्ये. यानंतर ऑक्टेन सिडनी क्लासिक 2025 स्क्वॅश स्पर्धेचे एकेरी विजेतेपद कोणी जिंकले? तर सौरभ घोषाल यांनी जिंकले आहे. यानंतर मित्रांनो, महाराष्ट्र ओपन सिंगल 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर डेलिबोर स्वरसिनाने. यानंतर बिझनेस लीडर ऑफ द इयर अवॉर्ड्सच्या 23व्या आवृत्तीमध्ये CEO ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला? तर समीर कनोडिया यांना. यानंतर पुढील प्रश्न, भारतातील पहिली जैव बँक आणि प्राणी संग्रहालय कोठे अनावरण करण्यात आले याचे? तर दार्जिलिंग, पश्चिम बंगालमध्ये. यानंतर अलीकडेच सेबीचे नवीन 11वे अध्यक्ष कोण बनले? तर तुहिनकांत पांडे. यानंतर ग्रीन ट्रान्झिशन अलायन्स इंडियाची सुरुवात कोणत्या देशाने केली? तर डेन्मार्क या देशाने. यानंतर सलग 7व्यांदा भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणते ठरले? तर इंदोर हे शहर. यानंतर कोणत्या राज्याने शिक्षा संजीवनी विमा योजना सुरू केली? तर राजस्थान. यानंतर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत महाराष्ट्रामध्ये एकूण किती प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे? तर 22,010. किती प्रकल्पांना मित्रांनो? तर 22,010 प्रकल्पांना. यानंतर पुढील प्रश्न 145वा, तर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रकल्प मंजूर आहेत? तर छत्रपती संभाजीनगर. यानंतर तमण ही युद्धनौका कोणत्या देशाच्या शिपयार्डमध्ये बांधण्यात आली? तर रशिया या. यानंतर शून्य भेदभाव दिवस कधी साजरा केला जातो? तर 1 मार्च दिवशी. यानंतर कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये 67वे पुष्प प्रदर्शन आयोजित करण्यात आले? तर दिल्ली. यानंतर पुढील प्रश्न, पुरी ओडिशा येथे 9व्या राष्ट्रीय आरोग्य शिखर परिषदेचे उद्घाटन कोणी केले? तर जगत प्रकाश नड्डा यांनी. यानंतर कोणत्या राज्याने आपल्या सर्व सरकारी शाळांमध्ये तेलुगू भाषा अनिवार्य केली आहे? तर तेलंगणा. लक्षात ठेवा मित्रांनो 150वा प्रश्न. यानंतर पुढील प्रश्न, तर तिसऱ्या साबा महिला चॅम्पियनशिप 2025 चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले? तर आपल्या भारत या देशाने जिंकले आहे. यानंतर 152वा प्रश्न, तर पुणे मेट्रोच्या विस्तारीकरण प्रकल्पासाठी कोणत्या नवीन कॉरिडॉरला मंजुरी देण्यात आली? तर हिंजवडी आणि शिवाजीनगर. यानंतर CISF ने प्रशिक्षण केंद्राचे नाव कोणाच्या नावावर बदलले? तर राजदित्य चोलन यांच्या. यानंतर अवयवदान करणाऱ्यांना राज्य सन्मान देणारा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर पुदुच्चेरी. यानंतर पुढील प्रश्न, भारताच्या पहिल्या सौर अंतराळ मोहिमेचे नाव काय आहे ज्याने अलीकडे सौर फ्लोअर कर्नलची पहिली प्रतिमा घेतली? तर आदित्य L1. यानंतर मेमरी लीग वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 चा विजेता कोण बनला आहे? तर विश्व राजकुमार हा बनला आहे. यानंतर जगातील सर्वात व्यस्त विमानतळ कोणते बनले? तर दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ. यानंतर भारतातील पहिले जागतिक शांतता केंद्र कोठे बांधले आहे? तर गुरुग्राम मध्ये. यानंतर पुढील प्रश्न, 2025 ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला? तर अँड्रीन ब्रॉडी यांना. यानंतर नुकतेच रणजी ट्रॉफी 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर विदर्भने.
यानंतर नुकतीच भारतीय परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे तर मनन कुमार मिश्रा यांची निवड करण्यात आलेली आहे. यानंतर अलीकडेच वन नेशन वन पोर्ट उपक्रम कोणी सुरू केला तर सर्बानंद सोनोवाल यांनी. यानंतर अलीकडेच महिलांच्या इंडोर शॉटपुटमध्ये नवा राष्ट्रीय विक्रम कोणी केला तर कृष्णा जयशंकर यांनी. यानंतर ICC वनडे स्पर्धेमध्ये कोणी सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला तर रोहित शर्मा यांनी. यानंतर कोणता देश जगातील तिसऱ्या क्रमांकाचा जैव इंधन उत्पादक देश बनला तर आपला भारत देश बनला आहे. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच कोणती भाषा युनायटेड स्टेट्सची अधिकृत भाषा म्हणून घोषित केली तर इंग्रजी. यानंतर खेलो इंडिया हिवाळी खेळ 2025चा दुसरा टप्पा कोठे होणार आहे तर लडाखमध्ये होणार आहे. यानंतर पुढील प्रश्न तर 300 एकदिवसीय सामने खेळणारा 7वा भारतीय क्रिकेटपटू कोण आहे तर विराट कोहली आहे. यानंतर अलीकडेच MRFचा ब्रँड अँबॅसेडर कोण बनला तर शुभमन गिल बनलेला आहे. यानंतर 117वा प्रश्न मित्रांनो तर कोणता देश FIDE बुद्धिबळ विश्वचषक 2025चे आयोजन करेल तर आपला भारत देश. यानंतर 5 मार्च 2025 रोजी महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचा मुख्य केंद्रबिंदू काय होता तर आरोग्य आणि शिक्षण हा मुख्य केंद्रबिंदू होता. यानंतर पुढील प्रश्न मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती तर बार्सिलोना स्पेन या. यानंतर पुढील प्रश्न अलीकडेच फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये रशिया आणि काँगोसह इतर कोणत्या देशाचा समावेश केला आहे तर पाकिस्तान या. यानंतर स्पेशल ऑलिम्पिक जागतिक हिवाळी खेळ कोणत्या देशात आयोजित केले जातील तर इटली या देशामध्ये. यानंतर 175वा प्रश्न तर अलीकडेच सरकारी मार्केट प्लेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अजय बडू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न तर शरद कमल नुकतेच निवृत्त झाले आहेत तर ते कोणत्या खेळाचे प्रसिद्ध खेळाडू आहेत तर टेबल टेनिस या खेळाचे. यानंतर पद्माकर शिवलकर यांचे नुकतेच निधन झाले तर ते कोणत्या खेळाशी संबंधित होते तर क्रिकेट या. यानंतर मुख्यमंत्री एकल महिला स्वयंरोजगार योजना कोणत्या राज्याने मंजूर केली तर उत्तराखंड या राज्याने. यानंतर पुढील प्रश्न चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यासाठी ब्लू घोस्ट कोणते खाजगी अवकाशयान बनले आहे तर द्वितीय. यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरचा माता रमाई आंबेडकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर सीमा पाटील यांना. लक्षात ठेवा 180वा प्रश्न महत्त्वाचा आहे. यानंतर जागतिक दहशतवाद निर्देशांक 2025 मध्ये कोणता देश प्रथमच क्रमांकावर आहे तर बुर्किना फासो हा देश. यानंतर पुढील प्रश्न देशामध्ये महिला स्टार्टअप मध्ये कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे तर आपले महाराष्ट्र हे राज्य प्रथम स्थानावर आहे. तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्ष द्या प्रश्नाकडे. यानंतर पुढील प्रश्न तर कोणत्या कॅरिबियन देशाने अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्वोच्च सन्मान केलेला आहे तर बार्बाडोस या. यानंतर खेलो इंडिया पॅरा गेम्स म्हणजेच KIPG 2025 ची दुसरी आवृत्ती 20 ते 27 मार्च 2025 दरम्यान कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये आयोजित केली जाणार आहे तर नवी दिल्ली या. यानंतर पुढील प्रश्न अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने पाणी स्वच्छता आणि आरोग्य क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवण्यासाठी करार केला आहे तर नेपाळ या. यानंतर ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे विजेतेपद कोणी पटकावले तर आपल्या भारत देशाने पटकावले आहे. यानंतर अलीकडेच 38वी कान्स आंतरराष्ट्रीय खुली बुद्धिबळ स्पर्धा कोणी जिंकली तर पा इनियान यांनी. यानंतर भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI ने नवीन कार्यकारी संचालक म्हणजेच ED म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती केली तर डॉक्टर अजित रत्नाकर जोशी यांची नियुक्ती केलेली आहे. यानंतर 19व्या वेल्थ रिपोर्ट 2025 नुसार कोणता देश जगातील 4थ्या क्रमांकाचा जागतिक संपत्ती केंद्र म्हणून उदयास आला तर आपला भारत देश. अलीकडेच प्रित्झकर पारितोषिक 2025 कोणी जिंकले तर लिऊ जियाकुन यांनी. यानंतर पुढील प्रश्न तर कोणत्या देशाने अलीकडेच आशियाई महिला कबड्डी चॅम्पियनशिप 2025 चे विजेतेपद पटकावले तर आपल्या भारत या देशाने. यानंतर नुकतीच पहिली महिला केंद्रीय कायदा सचिव कोण बनल्या तर अंजू राठी राणा बनल्या आहेत. यानंतर पुढील प्रश्न तर फेडरल बँकेच्या पहिल्या ब्रँड अँबॅसेडर कोण बनले आहेत तर विद्या बालन बनले आहेत. त्यानंतर नासाचा अंतराळवीर 9 महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर 19 मार्च 2025 रोजी पृथ्वीवर कोण परतले आहे तर बुच
विल्मोर आणि सुनीता विल्यम. यानंतर कोणत्या राज्याने अलीकडेच महिलांचे हिंसाचारापासून संरक्षण करण्यासाठी हिफाजत प्रकल्प सुरू केला? तर पंजाब. यानंतर पुढील प्रश्न, बँगलोर सिटी युनिव्हर्सिटीचे नाव कोणाच्या नावावर बदलले जाईल? तर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या. यानंतर महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2024-25 विधिमंडळामध्ये कोणी सादर केला? तर अजित पवार यांनी. यानंतर मध्य प्रदेश राज्यातील माधव राष्ट्रीय उद्यान हे देशातील कितवे व्याघ्र प्रकल्प ठरले? तर 58वे. यानंतर पुढील प्रश्न, तर भारत कोणत्या देशासोबत खंजर 12 व्यायामाचे आयोजन करत आहे? तर किर्गिझस्तान. यानंतर पुढील प्रश्न, तर आसाम सरकारने जागीरोड इलेक्ट्रॉनिक सिटीचे नाव बदलण्याची घोषणा कोणाच्या नावावर केली? तर रतन टाटाजी यांच्या नावावर केली आहे. यानंतर कॅनडाचे पुढील पंतप्रधान कोण झाले आहे? तर मार्क कार्नी झाले आहेत. यानंतर आयफा अवॉर्ड्स 2025च्या 25व्या आवृत्तीमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर नितांशी गोयल यांना मिळाला आहे. यानंतर पुढील प्रश्न, वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट कोठे आयोजित केली जाईल? तर मुंबईमध्ये. यानंतर कोणत्या राज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेल्या रुपे कार्डचे नुकतेच अनावरण केले? तर आपल्या महाराष्ट्र या राज्याने. यानंतर साहित्य अकादमीचा सन 2024चा मराठीसाठी अनुवाद पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर सुदर्शन आठवले यांना जाहीर झालेला आहे. यानंतर 12 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या देशाच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते? तर मॉरिशस. यानंतर कोणत्या देशात उष्णकटिबंधीय चक्रीवादळ अल्फ्रेडने मोठ्या प्रमाणावर विनाश केला आहे? तर ऑस्ट्रेलिया. यानंतर 9 ते 11 मार्च दरम्यान ग्रीडकॉन 2025चे आयोजन कोठे करण्यात आले? तर दिल्लीमध्ये. यानंतर भारतातील पहिली रोड ट्रेन कोठे सुरू केली गेली? तर व्होल्वो या ठिकाणी. यानंतर मित्रांनो, महाराष्ट्र सरकार रस्ते विकासासाठी कोणाची मदत घेणार आहे? तर आशियाई डेव्हलपमेंट बँकेची आपला भारत सरकार मदत घेणार आहे. यानंतर कोणते राज्य स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करेल? तर आसाम हे राज्य. यानंतर खालीलपैकी कोणत्या दिवशी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा 56वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला? तर 10 मार्च हा. यानंतर जगातील सर्व देशांच्या राजधान्यांमध्ये सर्वात प्रदूषित राजधानी कोणती आहे? तर दिल्ली ही राजधानी. खालीलपैकी कोण भारतातील सर्वात श्रीमंत महिला बनल्या आहेत? तर त्या बनल्या आहेत रोशनी नादर. यानंतर राष्ट्रकुल क्रीडा महासंघाचे नुकतेच नाव काय बदलले आहे? तर कॉमनवेल्थ स्पोर्ट असे करण्यात आलेले आहे. यानंतर खालीलपैकी कोणी जागतिक कनिष्ठ बुद्धिबळ चॅम्पियन 2025चे विजेतेपद पटकावले? तर प्रणव व्यंकटेश यांनी. यानंतर मॉरिशसच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित होणारे पहिले भारतीय कोण आहेत? तर ते आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी. यानंतर कोणत्या राज्याने भारतीय चलन रुपयाचे चिन्ह बदलले आहे? तर तामिळनाडू. यानंतर 15व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2025चे विजेतेपद नुकतेच कोणी जिंकले? तर झारखंडने जिंकले आहे. यानंतर 220वा प्रश्न पाहूयात आपण. तर महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने कोणत्या ठिकाणी मराठा शौर्य स्मारक उभारण्यात येणार आहे? तर पानिपत. यानंतर पुढील प्रश्न, तर अलीकडेच भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन कोणत्या रेल्वे मार्गावर सुरू होत आहे? तर जिंद सोनीपत. यानंतर 222वा प्रश्न, तर पंतप्रधान सूर्यघर योजनेमध्ये महाराष्ट्र आपले कितव्या क्रमांकावर आहे? तर आपले महाराष्ट्र राज्य हे 2ऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर वारकरी साहित्य परिषदेचे मराठी संत साहित्य वारकरी संमेलन कोठे होणार आहे? तर शिर्डीमध्ये. यानंतर अलीकडेच जेम्मा 3 AI मॉडेल कोणी लॉन्च केले? तर आपल्या गुगलने लॉन्च केले आहे. यानंतर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड 2025 साठी सेंट्रल बँकिंगचे कोणत्या बँकेची निवड केलेली आहे? तर भारतीय रिझर्व्ह बँकेची निवड केली आहे. यानंतर खालीलपैकी कोणता विमानतळ आशियातील सर्वोत्तम विमानतळ बनला आहे? तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. यानंतर आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार म्हणजेच IIFA 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर लापता लेडीजला. यानंतर महिला प्रीमियर लीगचे म्हणजेच WPLचे विजेतेपद दुसऱ्यांदा कोणी जिंकले? तर मुंबई इंडियन्सने जिंकले आहे. यानंतर श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर एकनाथ शिंदे यांना. यानंतर इंटरनॅशनल मास्टर्स लीगची ट्रॉफी नुकतीच कोणी जिंकली? तर इंडिया मास्टर्सने जिंकली आहे. लक्षात ठेवा. 230वा प्रश्न. तर पुढील प्रश्न 231वा.
तर राम मनोहर लोहिया कोण होते, ज्यांची 115वी जयंती 23 मार्च 2025 रोजी साजरी करण्यात आली, तर ते होते स्वातंत्र्य सैनिक. ठीक आहे मित्रांनो. यानंतर नुकतेच नवीन वित्त सचिव कोणाला बनवण्यात आले, तर अजय सेठ यांना नुकतेच वित्त सचिव बनवण्यात आले आहे. यानंतर 10वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले, तर नागपूरमध्ये. यानंतर BCCIच्या लोकपाल पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यानंतर महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आली, तर अण्णा बनसोडे यांची निवड करण्यात आलेली आहे. यानंतर खेलो इंडिया पॅरा स्पर्धेमधले ॲथलेटिक्समध्ये आपल्या महाराष्ट्राने एकूण किती पदके जिंकली, तर आपल्या महाराष्ट्राने एकूण 23 पदके जिंकली आहेत. यानंतर रतन टाटा मोटर्सने कोणाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड केली आहे, तर विक्की कौशल यांची. कोणाची, तर विक्की कौशल यांची. यानंतर इस्रोने कोणत्या वर्षी मानवयुक्त चंद्र मोहीम प्रक्षेपित करण्याचे लक्ष्य ठेवले, तर 2040 पर्यंत. यानंतर गुआयबिबोने अलीकडेच ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली, तर ऋषभ पंत यांची नियुक्ती केली. यानंतर उत्तराखंड नंतर समान नागरी संहिता लागू करणारे दुसरे राज्य कोणते असणार आहे, तर गुजरात हे राज्य. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच गंगा आणि शारदा नदी कॉरिडॉरची घोषणा केली आहे, तर उत्तराखंड. यानंतर नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर राजीव गौबा यांची. यानंतर कोणता देश जगातील सर्वात जास्त दूध उत्पादक देश बनला, तर आपला भारत देश बनला आहे. यानंतर भारताने कोणत्या राज्याच्या किनाऱ्याजवळ हवेमध्ये मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे, तर ओडिशा. यानंतर महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर राहुल पांडेजी यांची. यानंतर वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी कोणाची निवड झाली आहे, तर दत्तात्रय भरणे यांची निवड झाली आहे. यानंतर संगीत कलानिधी पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला, तर तो प्रदान करण्यात आलेला आहे RK रामकुमार यांना. यानंतर महाराष्ट्र विधिमंडळाच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आली, तर विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूया 249वा. तर नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार 2024 मध्ये जागतिक चहा उद्योगामध्ये भारत जगातील सर्वात मोठा चहा निर्यात करणारा देश बनला आहे, तर कितवा? द्वितीय बनला आहे. कितवा? द्वितीय. लक्षात ठेवा. यानंतर 250वा प्रश्न आहे मित्रांनो. तर जगातील पहिल्या 10 श्रीमंत महिलांच्या यादीमध्ये समाविष्ट होणारी पहिली भारतीय महिला कोण आहे, तर रोशनी नादर आहे. तर 249 आणि 250वा प्रश्न महत्त्वाचा आहे. सर्वांनी प्रश्नाकडे लक्ष द्या. यानंतर अलीकडेच लोकप्रिय नागरिक उत्कृष्टता पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले, तर संघमित्राताई गायकवाड यांना. यानंतर मित्रांनो, यानंतर पुढील प्रश्न. तर इलेक्ट्रिक वाहनांना चार्जिंगची सुविधा पुरवण्यामध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे, तर मित्रांनो आपले महाराष्ट्र राज्य हे प्रथम क्रमांकावर आहे. सर्वांनी लक्ष द्या प्रश्नाकडे. तर नुकताच कोणाला ॲबेल पुरस्कार 2025 देण्यात आला, तर मसाकी काशिवरा यांना. यानंतर म्यानमारमधील भूकंपामुळे प्रभावित झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे, तर ऑपरेशन ब्रह्मा सुरू केले आहे. यानंतर इंडियन बँक्स असोसिएशनचे नवीन अध्यक्ष म्हणून नुकतीच कोणाची निवड केली आहे, तर छल्ला श्रीनिवासुलू शेट्टी यांची निवड केली आहे. यानंतर 66व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता नुकताच कोण ठरला, तर वेताळ शेळके ठरला आहे. यानंतर यावर्षीचा पुण्यभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला, तर मित्रांनो विजय केळकर यांना जाहीर झालेला आहे. यानंतर महाराष्ट्र राज्याच्या 6व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर मुकेश खुल्लर यांची नियुक्ती करण्यात आली. यानंतर सरस्वती सन्मान 2024 कोणाला जाहीर झाला आहे, तर साधू भद्रेश दास यांना जाहीर झालेला आहे. यानंतर हुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2025 नुसार जगातील सर्वाधिक अब्जाधीशांची संख्या कोणत्या देशात आहे, तर अमेरिका या देशामध्ये. यानंतर आंतरराष्ट्रीय रामायण परिषद खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली, तर श्रीलंका या देशामध्ये. यानंतर पुढील प्रश्न. तर मित्रांनो लक्ष द्या सर्वांनी पुढील प्रश्नाकडे. तर नुकतेच इंडियन ओपन 2025 स्क्वॅशचे विजेतेपद कोणी जिंकले, तर अनाहत सिंग आणि करीम एल टॉर्की यांनी जिंकले आहे. लक्षात ठेवा. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासगी सचिवपदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आली, तर निधी तिवारी यांची. हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे.
यानंतर रायझिंग स्टार इन AI पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला, तर डॉक्टर अमेय पांगारकर यांना प्रदान करण्यात आलेला आहे. यानंतर 265वा प्रश्न, तर मित्रांनो 1 एप्रिल कोणत्या संस्थेचा स्थापना दिवस आहे, तर हा दिवस आहे RBI आणि CBI या संस्थेचा स्थापना दिवस. यानंतर चिनाब नदीवर उभारण्यात आलेला जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची लांबी किती मीटर आहे, तर 1315 मीटर असणार आहे आहे. यानंतर आंतरराष्ट्रीय योग दिवस 2025 ची थीम कोणती घोषित केलेली आहे, तर योग फॉर वन अर्थ वन हेल्थ अशी. यानंतर आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष कोण असणार आहेत मित्रांनो, तर ओमप्रकाश शेट्टे असणार आहेत. यानंतर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या सरव्यवस्थापक म्हणून कोणी पदभार स्वीकारला, तर सायली भोयर यांनी. यानंतर दरवर्षी अंधत्व निवारण सप्ताह कधी साजरा करण्यात येतो, तर मित्रांनो 1 ते 7 एप्रिल या दरम्यान साजरा करण्यात येतो. यानंतर कोणत्या राज्यातील औरंगजेबपूर शहराचे नाव शिवाजीनगर असे करण्यात आले, तर उत्तराखंड या. यानंतर कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले, तर पाकिस्तान. यानंतर 273वा प्रश्न, RBIच्या डेप्युटी गव्हर्नरपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर पूनम गुप्ता यांची. यानंतर पुढील प्रश्न, तर 1 एप्रिल ते 4 एप्रिल दरम्यान आर्मी कमांडर कॉन्फरन्सचे आयोजन कोठे करण्यात आले होते, तर नवी दिल्लीमध्ये करण्यात आले होते. यानंतर केंद्र सरकारने कोणत्या वर्षापर्यंत भारत नक्षलमुक्त करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, तर वर्ष 2026 पर्यंत. यानंतर चर्चेतील डेब्रेगड वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे, तर ओडिशा या राज्यामध्ये आहे. सर्वांनी लक्ष द्या प्रश्नाकडे, खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो. यानंतर वरिष्ठ आशियाई कुस्ती स्पर्धेच्या 21व्या आवृत्तीमध्ये भारतासाठी एकमेव सुवर्ण पदक कोणी जिंकले, तर मनीषा भानवाला यांनी. यानंतर फॉर्ब्स 2025च्या अब्जाधीशांच्या यादीनुसार भारत देश कितव्या क्रमांकावर आहे, तर आपला भारत देश आहे 3ऱ्या क्रमांकावर. यानंतर कोणत्या राज्याने गरिबी हटवण्यासाठी P4 पब्लिक प्रायव्हेट पीपल पार्टनरशिप उपक्रम सुरू केला, तर आंध्र प्रदेश या. यानंतर 290वा प्रश्न, तर राजकोषीय आरोग्य निर्देशांक 2025 मध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे, तर ओडिशा हे राज्य. यानंतर नुकतेच राष्ट्रीय हँडबॉल चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणी जिंकले, तर उत्तर प्रदेशने जिंकले. यानंतर राष्ट्रीय महिला खो खो स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले, तर आपल्या महाराष्ट्र राज्याने पटकावले. हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. यानंतर आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर मोहसिन नक्वी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. लक्ष द्या, महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च राज्य सन्मान मित्र विभूषणने सन्मानित करण्यात आले, तर श्रीलंका. यानंतर मायक्रोसॉफ्टने अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये AI केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आहे, तर महाराष्ट्र. यानंतर भारतीय नेमबाज सिफत कौर हिने विश्व नेमबाजी स्पर्धेमध्ये कोणते पदक जिंकले, तर त्यांनी जिंकले आहे गोल्ड मेडल, तर सुवर्ण पदक जिंकले आहे. यानंतर देशामध्ये किती टक्के बँक खाती महिलांच्या नावावर आहे, तर 39.2% खाती. यानंतर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेमध्ये आपले महाराष्ट्र राज्यातील कोणता जिल्हा देशामध्ये अव्वल आहे, तर छत्रपती संभाजीनगर. यानंतर 299वा प्रश्न, अग्निशमन आणि बचाव सेवांचे DGP कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर सीमा अग्रवाल यांची अग्निशमन आणि बचाव सेवांचे DGP पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. यानंतर मित्रांनो 300वा प्रश्न पाहतोय आपण, तर विश्व बॉक्सिंग चषक स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय कोण बनला, तर हितेश गुलिया बनला आहे. लक्ष द्या. यानंतर 301वा प्रश्न, कोणत्या देशाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना की ऑफ ऑनर देऊन त्यांचा सन्मान केला, तर पोर्तुगाल या. यानंतर अनंतनगर योजना कोणत्या शहरात सुरू करण्यात आली, तर लखनौ या शहरामध्ये. यानंतर T20 क्रिकेटमध्ये 13,000 धावा करणारा पहिला भारतीय कोण बनला, तर विराट कोहली. यानंतर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न, तर महाराष्ट्र सरकारने कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक आणि प्राचीन सकलेश्वर महादेव मंदिर हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला, तर अंबेजोगाई. यानंतर कोणत्या तारखेपासून देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये एकच RRB बँक असणार आहे, तर 1 मे. यानंतर NPCIच्या कार्यकारी संचालकपदी नुकतीच कोणाची नियुक्ती झाली आहे, तर सोहिनी राजोल यांची. यानंतर पुढील प्रश्न, नुकत्याच झालेल्या जपानी ग्रँड प्रिक्स 2025 चे विजेतेपद खालीलपैकी कोणी जिंकले, तर मॅक्स वेस्टपेनने.
यानंतर अलीकडेच हरियाणा राज्याने पोलीस भरतीमध्ये अग्निशमन दलासाठी किती टक्के आरक्षण जाहीर केले आहे, तर 20% आरक्षण जाहीर केलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न, अर्जेंटिना येथे सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या रुद्राक्ष पाटीलने कोणते पदक जिंकले, तर सुवर्ण पदक म्हणजेच गोल्ड मेडल जिंकले आहे. यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दर किती टक्के केला आहे, तर 6% केलेला आहे. यानंतर 311वा प्रश्न, तर 310वा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे मित्रांनो. तर केंद्र सरकारने नौदलासाठी कोणत्या देशाकडून 26 राफेल विमान खरेदी करण्यास मंजुरी दिली, तर फ्रान्स या. यानंतर पंचायत प्रगती निर्देशांक म्हणजेच PAI नुसार कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त ग्रामपंचायती आहे, तर गुजरात या राज्यामध्ये. यानंतर 313वा प्रश्न, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये विलीनीकरण होणार असून मुख्यालय कोठे असणार आहे, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये. यानंतर नुकत्याच चर्चेत आलेला माउंट कनलाऊन कोणत्या देशात आहे, तर फिलिपिन्स या देशामध्ये. यानंतर तिसरी, बिमस्टेक कृषी मंत्रीस्तरीय बैठक कोठे आयोजित करण्यात आली, तर नेपाळ काठमांडूमध्ये. यानंतर भारतीय राष्ट्रपतींनी पोर्तुगालला किती वर्षांनी भेट दिली आहे, तर 29 वर्षांनी भेट दिलेली आहे. महत्त्वाचा प्रश्न. यानंतर इको टुरिझमला चालना देण्यासाठी खुबानी ब्लॉसम फेस्टिवल कोठे साजरा करण्यात आला, तर लडाखमध्ये. यानंतर मित्रांनो, ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारे आपले महाराष्ट्र हे कितवे राज्य होणार आहे, तर आपले महाराष्ट्र हे 8वे राज्य. तर किती वर्षानंतर ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये क्रिकेटचे पुनरागमन होत आहे, तर 128 वर्षानंतर. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्वांनी लक्ष द्या प्रश्नाकडे. यानंतर तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेचा पहिला टप्पा कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे, तर चीन या देशामध्ये. यानंतर 320वा प्रश्न, जागतिक होमिओपॅथिक दिवस नुकताच कधी साजरा करण्यात आला, तर 10 एप्रिल या दिवशी. यानंतर भारतातील सर्वात मोठा ड्युअल फीड पेट्रोकेमिकल प्लांट कोणत्या राज्यात बांधला जाणार आहे, तर ओडिशा या. यानंतर ISSF विश्वचषक ब्युनोस आयर्स 2025 मध्ये भारताचे स्थान काय आहे, तर 2रे स्थान आहे. यानंतर कोणत्या विमानतळाला भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले, तर दिल्ली या. यानंतर आंतरराष्ट्रीय सौर आघाडीसोबत कंट्री पार्टनरशिप फ्रेमवर्कवर स्वाक्षरी करणारा पहिला आफ्रिकन देश कोणता आहे, तर मॉरिशस हा देश. यानंतर 325वा प्रश्न, न्यायमूर्ती अरुणपल्ली कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले आहे, तर जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ते बनले आहेत. यानंतर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे नाव बदलून रत्नापूर असे करण्यात आले, तर खुलदाबाद या. यानंतर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न, तर डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांची जयंती कोणत्या दिवशी साजरा केली जाते, तर 14 एप्रिल या दिवशी साजरा केली जाते. यानंतर महाराष्ट्र शासनाच्या वतीने कोणत्या कालावधीमध्ये जल व्यवस्थापन कृती पंधरवडा 2025 साजरा करण्यात आला, तर 15 ते 30 एप्रिल दरम्यान. यानंतर कोणत्या राज्य सरकारने एप्रिल 2025 रोजी महिलांना सक्षम करण्यासाठी पिंक ई रिक्षा योजना सुरू केली, तर आपल्या महाराष्ट्र सरकारने. यानंतर 330वा प्रश्न, तर भारताच्या 23व्या कायदा आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर दिनेश माहेश्वरी यांची. यानंतर महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला IAS कोण बनल्या आहेत, तर अदिबा अनम बनल्या आहेत. यानंतर लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला, तर कुमार मंगलम बिर्ला यांना. यानंतर महाराष्ट्र राज्याला कृषी योजनांसाठी केंद्राकडून किती हजार कोटी रुपये मंजूर झाले, तर 2314 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. यानंतर देशातील पहिली ATM असणारी एक्सप्रेस ट्रेन कोणती ठेवली आहे, तर पंचवटी एक्सप्रेस. यानंतर RBIने किती वर्षांवरील मुलांना बँकेमध्ये स्वातंत्र्य अकाउंट उघडण्याची परवानगी दिली, तर 10 वर्षावरील मुलांना. यानंतर 336वा प्रश्न, 335वा देखील महत्त्वाचा आहे मित्रांनो. तर भारतातील एकूण कांदा उत्पादनापैकी महाराष्ट्राचा वाटा किती टक्के आहे, तर आपल्या महाराष्ट्राचा वाटा आहे 39%. यानंतर देशातील पहिल्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिटचे आयोजन कोठे करण्यात आले आहे, तर मुंबईमध्ये. यानंतर पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने कोणत्या देशासोबतचा सिंधू जल करार स्थगित केला, तर पाकिस्तान या. यानंतर गुरुदेव कालीचरण ब्रह्म पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला, तर डॉक्टर अच्युत सामंत यांना. यानंतर भारतातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल कोठे सुरू करण्यात आले, तर मुंबई महाराष्ट्रामध्ये. यानंतर महाराष्ट्रामध्ये कोणत्या शहरामध्ये FID महिला ग्रँड प्रिक्स स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, तर पुणे या.
यानंतर आशिया ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे, तर दक्षिण कोरिया यानंतर ग्लोबल भारत परिषद कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येत आहे, तर तेलंगणा यानंतर पुढील प्रश्न, जागतिक लसीकरण सप्ताह 2025 कधी साजरा करण्यात आला आहे, तर 24 ते 30 एप्रिल दरम्यान. यानंतर अरुणाचल प्रदेशातील किती जिल्हे अधिकृतपणे मलेरिया मुक्त घोषित करण्यात आले आहेत, ज्यांची घोषणा जागतिक मलेरिया दिन 2025 रोजी करण्यात आली होती, तर 16. यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे कार्यकारी संचालक म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर अनंत अंबानी यांची. यानंतर लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला, तर कुमार मंगलम बिर्ला यांना. यानंतर पाकिस्तान सोबतच्या वाढत्या तणावामुळे भारताने अलीकडेच कोणाला लष्करी सराव केला आहे, तर आक्रमण. यानंतर खालीलपैकी कोणती कंपनी जागतिक रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर आहे, तर सौदी आरामको. यानंतर 350वा प्रश्न, लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे. यानंतर सिमलीपालला भारतातील कितवे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले, तर 107वे. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या देशाने जगातील पहिले 10 गिगाबिट ब्रॉडबँड नेटवर्क सुरू केले आहे, तर चीन. यानंतर कोणत्या देशाने 87 पदकांसह दुसरी आशियाई योगासन क्रीडा स्पर्धा जिंकली, तर आपला भारत. यानंतर पुढील प्रश्न, भारताच्या माननीय राष्ट्रपतींनी अलीकडेच कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले, तर रविचंद्रन अश्विन यांना. यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तान देशाच्या किती यूट्यूब चॅनल्सवर बंदी घातली, तर एकूण 16. यानंतर पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याने पर्यटन मित्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला, तर आपल्या महाराष्ट्र. यानंतर भारत देश जगात मत्स्य उत्पादनामध्ये कितव्या क्रमांकावर आहे, तर 2ऱ्या. यानंतर भारतातून UK मध्ये होणाऱ्या गुंतवणुकीमध्ये कोणत्या राज्यातील कंपन्यांचा वाटा सर्वाधिक आहे, तर महाराष्ट्र. यानंतर अरुणाचल प्रदेशातील किती जिल्हे अधिकृतपणे मलेरिया मुक्त घोषित करण्यात आले, ज्यांची घोषणा जागतिक मलेरिया दिन 2025 रोजी करण्यात आली होती, तर एकूण 16. यानंतर पुढील प्रश्न, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे कार्यकारी संचालक म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर अनंत अंबानी यांची. यानंतर 360वा प्रश्न, राजा इक्बाल सिंह हे कोणत्या पक्षाचे आहेत आणि त्यांची दिल्लीचे नवीन महापौर म्हणून निवड झाली आहे, तर ते आहेत भारतीय जनता पक्षाचे. यानंतर लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला, तर कुमार मंगलम बिर्ला यांना प्रदान करण्यात आला. यानंतर पाकिस्तान सोबतच्या वाढत्या तणावामुळे भारताने अलीकडेच कोणता लष्करी सराव केला आहे, तर आक्रमणीय. यानंतर पुढील प्रश्न, वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार सध्या भारतातील युवकांमध्ये बेरोजगारी दर किती टक्के आहे, तर 13.3%. यानंतर सिमलीपालला भारतातील कितवे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले, तर 107वे. यानंतर 365वा प्रश्न, तर कोणत्या देशाने 87 पदकांसह दुसरी आशियाई योगासन क्रीडा स्पर्धा जिंकली, तर आपल्या भारत. यानंतर भारताच्या माननीय राष्ट्रपतींनी अलीकडेच कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे, तर रविचंद्रन अश्विन. यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तान देशाच्या किती यूट्यूब चॅनल्सवर बंदी घातली, तर एकूण 16. यानंतर पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी कोणत्या राष्ट्राने पर्यटन मित्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला, तर आपल्या महाराष्ट्र. यानंतर भारत देश जगात मत्स्य उत्पादनामध्ये कितव्या क्रमांकावर आहे, तर 2ऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर भारतातून UK मध्ये होणाऱ्या गुंतवणुकीमध्ये कोणत्या राज्यातील कंपन्यांचा वाटा सर्वाधिक आहे, तर आपल्या महाराष्ट्र. मित्रांनो, काही 1-2 प्रश्न रिपीट झाले आहेत फक्त. यानंतर पुढील प्रश्न, तर भारतातील पहिला तरंगता घाट कोणत्या ठिकाणी बांधला जाईल, तर अयोध्यामध्ये. यानंतर सन 2025 मध्ये पर्यावरणासाठी नोबेल मानला जाणारा गोल्डमन पुरस्कार किती लोकांना प्रदान करण्यात आला आहे, तर 7 लोकांना. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न 373वा, नुकतीच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाने प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर आलोक जोशी यांची. यानंतर भारत नौदलासाठी कोणत्या देशाकडून 64,000 कोटी रुपयांची 26 लढाऊ विमाने खरेदी करणार आहे, तर फ्रान्स. यानंतर कोणता जिल्हा देशातील पहिला AI जिल्हा ठरला असून तेथे सर्व प्रशासकीय कार्यालये मध्ये AI प्रणालीचा वापर सुरू करण्यात आला, तर सिंधुदुर्ग. यानंतर पुढील प्रश्न, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर देवेन भारती यांची. यानंतर ऑपरेशन कगार कोणत्या राज्यात करण्यात येत आहे, तर ओडिशा, तेलंगणा आणि छत्तीसगड या राज्यामध्ये. यानंतर भारतीय वायुसेनेचे उपप्रमुख कोण बनले आहे, तर नर्मदेश्वर तिवारी. यानंतर पुढील प्रश्न, भारतीय ग्रँडमास्टर R प्रज्ञानंद जलद बुद्धिबळ
स्पर्धेमध्ये गुणतालिकेत कितव्या स्थानावर झेप घेतली आहे त्यांनी, तर दुसऱ्या स्थानावर. यानंतर 380वा प्रश्न, बॅडमिंटन जागतिक महासंघाने नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नुकतीच नियुक्ती केली आहे, तर खुणिंग पत्मा यांची नियुक्ती केलेली आहे, लक्षात ठेवा. यानंतर महाराष्ट्र दिन आणि गुजरात दिन अलीकडेच कोणत्या तारखेला साजरा करण्यात आला, तर 1 मे या दिवशी. यानंतर पुढील प्रश्न, तर बांधवगड राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे, तर मध्य प्रदेश या. यानंतर वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट 2025 वेव्सचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले, तर नरेंद्र मोदीजी यांच्या. यानंतर भारतामध्ये पहिल्यांदाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी संस्था कोठे स्थापन होणार आहे, तर मुंबईमध्ये. यानंतर 385वा प्रश्न, तर कोणता देश सौर ऊर्जेपासून अंतराळामध्ये वीज निर्माण करणार आहे, तर जपान हा देश. यानंतर ज्ञान पोस्ट योजना कोणी सुरू केली, तर इंडिया पोस्टने. यानंतर अलीकडेच कोणाला भारताचा योग योद्धा म्हणून घोषित करण्यात आले, तर स्मिता कुमार यांना. यानंतर इंडिया सेमीकंडक्टर मिशनच्या CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर अमितेश कुमार सिन्हा यांची. यानंतर राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धा कोठे पार पडल्या आहेत, तर पुण्यामध्ये पार पडल्या आहेत. यानंतर या वर्षीचा योग दिन 2025 कोणत्या ठिकाणी साजरा होणार आहे, तर विशाखापट्टणम या ठिकाणी. यानंतर कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात 2 मे 2025 रोजी योग महोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले, तर नाशिक महाराष्ट्र. यानंतर जहाजांसाठी समर्पित धोरण लागू करणारे पहिले राज्य कोणते आहे, तर आपले महाराष्ट्र हे राज्य आहे. यानंतर अँथनी अल्बानीज कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा विजयी झाले, तर ऑस्ट्रेलिया या. यानंतर भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार जनगणना हा संघराज्य विषय आहे, तर कलम 246. यानंतर ऑपरेशन हॉक 2025 कोणत्या संस्थेद्वारे लॉन्च करण्यात आले, तर CBI या. यानंतर कोणते राज्य एक्सप्रेस वेवर नाईट लँडिंग करणारे पहिले राज्य ठरले, तर उत्तर प्रदेश. यानंतर ऑपरेशन सिंदूर या कारवाईचा संबंध कोणत्या क्षेत्राशी आहे, तर दहशतवाद विरोधी सर्जिकल स्ट्राईक या क्षेत्राशी संबंधित आहे. यानंतर 398वा प्रश्न, कलिंगा सुपर कप 2025 फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले, तर गोवाने. यानंतर सतलज नदीच्या पाणी वाटपावरून कोणत्या 2 राज्यामध्ये वाद चालू आहे, तर पंजाब आणि हरियाणा या राज्यामध्ये वाद चालू आहेत. यानंतर मित्रांनो 400वा प्रश्न आहे महत्त्वाचा, सर्वांनी लक्ष द्या प्रश्नाकडे. तर 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या आदिती हेगडेने कोणते पदक जिंकले, तर सुवर्ण पदक जिंकले आहे. यानंतर ICCने जाहीर केलेल्या T20 क्रमवारीमध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे, तर आपला भारत देश प्रथम क्रमांकावर आहे. 401वा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे. यानंतर कोणत्या देशातील शाळेमध्ये AI विषय अनिवार्य करण्यात आला, तर UAE या. यानंतर पुढील प्रश्न, तर सिंगापूरच्या पंतप्रधानपदी कोणाची फेरनिवड करण्यात आली, तर लॉरेन्स वोंग यांची निवड करण्यात आलेली आहे, लक्षात ठेवा. तर यांची निवड झाली. यानंतर ऑपरेशन अभ्यास हे कोणत्या संदर्भामध्ये राबवलेले महाराष्ट्रातील विशेष अभियान आहे, तर ते आहे आपत्कालीन परिस्थितींसाठी सराव मोहीम. यानंतर भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सर्वेक्षण अहवालानुसार महाराष्ट्राची किनारपट्टीची लांबी 720 वरून किती किलोमीटर करण्यात आली, तर 877 किलोमीटर करण्यात आलेली आहे, लक्षात ठेवा. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो 405वा. यानंतर पुढील प्रश्न, तर सोने वितळवणारे भारतातील पहिले ATM कोणत्या शहरात सुरू करण्यात आले, तर हैदराबाद या. यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारची मंत्रिमंडळाची बैठक पहिल्यांदाच कोठे खेडेगावामध्ये पार पडली, तर चौंडी या. कोणत्या खेडेगावामध्ये, तर चौंडी या खेडेगावामध्ये. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या 2 राज्यांच्या दरम्यान भारतातील पहिला चित्ता संरक्षण कॉरिडॉर बनवला जाणार आहे, तर मध्य प्रदेश आणि राजस्थान. यानंतर भारतातील पहिले AI आधारित डेटा सेंटर पार्क कोणत्या राज्यात बांधले जाईल, तर छत्तीसगड. यानंतर पुणे महानगरपालिकेने वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी किती दुमजली उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव मांडला, तर 10. यानंतर भारत आणि युनायटेड किंगडम म्हणजे UK यांच्यामध्ये 2025 मध्ये कोणत्या ऐतिहासिक करारावर सहमती झाली, तर मुक्त व्यापार करार या. यानंतर पुढील प्रश्न, संसदेच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर KC वेणुगोपाल यांची नियुक्ती करण्यात आली. यानंतर पुढील प्रश्न, मुख्यमंत्री सुपोषण योजना कोणत्या राज्याने सुरू केली, तर उत्तर प्रदेश या राज्याने. यानंतर अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी कोणते ऑपरेशन सुरू करण्यात आले, तर ऑपरेशन शिवा. यानंतर कोणत्या भारतीय खेळाडूने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली नुकतीच, तर रोहित शर्मा या.
यानंतर महाराणा प्रताप यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी केली जाते तर 9 मे या दिवशी. यानंतर भारताने प्रवास सुरक्षा वाढवण्यासाठी कोणते ई पासपोर्ट सुरू केले आहे तर RFID चिपसह सुसज्ज ई पासपोर्ट. यानंतर ऑपरेशन सिंदूर नंतर पत्रकार परिषद देणाऱ्या पहिल्या महिला कोण आहे तर कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर योमिका सिंग आहेत. लक्षात ठेवा कोण आहेत त्या तर कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर योमिका सिंग. ठीक आहे. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न पाहूयात आपण तर महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सशक्तीकरणासाठी कोणते अभियान सुरू केले तर आदिशक्ती अभियान. यानंतर ज्योती योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे नुकतीच तर केरळ या राज्याने सुरू केली आहे. यानंतर खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये कबड्डीमध्ये आपल्या महाराष्ट्राने कोणते पदक जिंकले तर आपल्या महाराष्ट्राने रौप्य पदक जिंकले आहे. यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर लक्ष्मण गायकवाड यांना. यानंतर अमेरिकन विद्यापीठाचे प्रथमच भारतामध्ये शैक्षणिक केंद्र कोठे सुरू होणार आहे तर मुंबईमध्ये. यानंतर भारतातील पहिला आंतरराज्य चित्ता कॉरिडॉर तयार करण्यासाठी मध्य प्रदेश कोणत्या राज्यासोबत हातमिळवणी करेल तर राजस्थान या. यानंतर 425वा प्रश्न तर S-400 ही कोणत्या देशाची प्रगत हवाई संरक्षण प्रणाली आहे जी भारताने विकत घेतली आहे तर रशिया या. यानंतर कोणत्या शहरात वायू प्रदूषण कमी करण्यासाठी क्लाउड सीडिंगला मान्यता देण्यात आली तर दिल्ली. यानंतर पुढील प्रश्न कोणते राज्य प्रथमच 2025 सॅफ अंडर-19 चॅम्पियनशिपचे आयोजन करत आहे तर अरुणाचल प्रदेश. यानंतर 7व्या राष्ट्रीय खेलो इंडिया युवा स्पर्धेचे खो खो मध्ये महाराष्ट्राच्या मुलांनी कोणते पदक जिंकले तर आपल्या महाराष्ट्राच्या मुलांनी सुवर्ण पदक जिंकले आहे. कोणते तर गोल्ड मेडल. यानंतर विकसित कृषी संकल्प अभियान कोणत्या मंत्रालयाद्वारे लॉन्च करण्यात आले तर कृषी मंत्रालयाद्वारे. यानंतर भारत जगातील कितवा सर्वात मोठा वाहन निर्माता देश बनला आहे तर आपला भारत देश बनला आहे चौथा. कितवा तर चौथा. यानंतर पुढील प्रश्न भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 2025 मधील संघर्षानंतर शांतता स्थापनेसाठी कोणत्या देशाच्या मध्यस्थीने युद्ध टळले तर अमेरिका या. यानंतर पुढील प्रश्न बेकायदेशीर बांगलादेशींना पकडण्यासाठी कोणत्या शहरामध्ये ऑपरेशन फेसवॉश राबवले जात आहे तर नवी दिल्ली. यानंतर पुढील प्रश्न मित्रांनो पुढील प्रश्न पाहूयात तर भारताच्या राज्यसभेचे पहिले अधिवेशन कोणत्या दिवशी पार पडले होते तर 13 मे 1952 या दिवशी. तर यानंतर महाराष्ट्र आणि कोणत्या राज्यात तापी खोरे पुनर्भरण प्रकल्पासाठी सामंजस्य करार करण्यात आला तर मध्य प्रदेश. यानंतर 435वा प्रश्न महाराष्ट्रातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा किती फूट उंचीचा पुतळा उभारण्यात आलेला आहे तर 91. यानंतर कोणत्या राज्यात ब्रह्मोस क्षेपणास्त्र निर्मिती कारखान्याचे उद्घाटन करण्यात आले तर उत्तर प्रदेश. यानंतर पुढील प्रश्न कोणत्या उद्योग समूहाने देशात पहिल्यांदाच हायड्रोजन ट्रकचा वापर केला आहे तर अदानी समूहाने. यानंतर जनता की कहाणी मेरी आत्मकथा हे बुक नुकतेच कोणी लिहिले तर बंडारू दत्तात्रय यांनी. यानंतर जगातील सर्वात उंच बांध कोठे बांधण्यात येत आहे तर चीनमध्ये. यानंतर 440वा प्रश्न वर्ल्ड स्क्वॅश चॅम्पियनशिप 2024-25 चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे तर अमेरिकामध्ये. यानंतर 441वा प्रश्न तर 72वी मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे तर तेलंगणा या राज्यामध्ये. यानंतर भारत बोध केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले तर नवी दिल्लीमध्ये. यानंतर खालीलपैकी कोणत्या देशाने गोल्डन व्हिसा लॉन्च केला आहे तर व्हिएतनाम. यानंतर महाराष्ट्रातील भारत देशाचे नवीन सरन्यायाधीश कोण ठरणार आहे तर भूषण रामकृष्ण गवई. यानंतर पुढील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, सर्वांनी प्रश्नाकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. तर UPSCच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अजय कुमार यांची. यानंतर जगातील पहिले रोबोटिक्स AI हॉस्पिटल कोणत्या देशात उघडण्यात आले तर चीन या देशामध्ये. यानंतर तालिबान सरकारने कोणत्या देशात बुद्धिबळ खेळावर बंदी घातली आहे तर अफगाणिस्तान या. यानंतर पुढील प्रश्न श्रीलंकेमध्ये आयोजित तिरंगी महिला क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले तर आपल्या भारत देशाने. यानंतर पुढील प्रश्न 15 मे रोजी साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस कसा महत्त्वपूर्ण आहे तर तो आहे कुटुंबांच्या कल्याणासाठी जागरूकता वाढवणे यासाठी महत्त्वपूर्ण. यानंतर 450वा प्रश्न तर कोणत्या देशाने भारताविरुद्ध ऑपरेशन बुनियान उल मारसूस सुरू केले आहे तर पाकिस्तान या. महत्त्वाचा प्रश्न आहे 450वा. तर पुढील प्रश्न 451वा
खेलो इंडिया यूथ गेम्स 2025 मध्ये सुवर्ण पदक जिंकणारी अलका सिंग कोणत्या राज्यातील पहिली महिला खेळाडू ठरली? तर बिहार. यानंतर पुढील प्रश्न, ताप्ती खोऱ्यातील मेगा रिचार्ज प्रकल्पासाठी महाराष्ट्राने कोणत्या राज्यासोबत करार केला? तर आपल्या महाराष्ट्राने मध्य प्रदेश या राज्यासोबत करार केलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच भारतीय सैन्याने काश्मीरमध्ये दहशतवाद्यांवर कोणते ऑपरेशन सुरू केले? तर ऑपरेशन केलर. यानंतर जगामध्ये कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये सर्वाधिक हिमबिबट्यांची नोंद झाली? तर लडाख या. यानंतर कोणत्या राज्याने एक जिल्हा एक उत्पादन मध्ये 12 नवीन उत्पादने समाविष्ट केली आहेत? तर उत्तर प्रदेश. यानंतर पुढील प्रश्न, 5वे आशियान भारत युवा संमेलन 2025 कोणत्या राज्यात आयोजित केले जाणार आहे? तर गोवा या राज्यामध्ये. यानंतर नीरज चोप्रा याला भारतीय सैन्य दलात कोणते मानद पद देण्यात आले आहे? तर त्यांना मानद लेफ्टनंट कर्नल हे पद देण्यात आले आहे. यानंतर पुढील प्रश्न, भारतामध्ये 16 मे रोजी कोणत्या राज्याचा स्थापना दिवस साजरा केला जातो? तर सिक्कीम या राज्याचा. यानंतर पुढील प्रश्न, 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये सर्वाधिक जीएसटी महसूल गोळा करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राने कोणते स्थान मिळवले? तर आपल्या महाराष्ट्राने पहिले स्थान मिळवले आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर मित्रांनो, आर्चरी वर्ल्ड कप 2025 स्टेज 2 मध्ये आपल्या भारत देशाने किती पदके जिंकली आहेत? तर आपल्या भारत देशाने एकूण 7 पदके जिंकली आहेत. तर सुवर्ण पदके जिंकले आहेत 2, रौप्य पदके जिंकले आहे 1 आणि कांस्य पदके आहेत एकूण 4. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, तर क्रेट द्वीप कोणत्या देशात आहे? तर तेथे नुकताच भूकंप झाला, तर ते आहे ग्रीस या देशामध्ये. यानंतर देशामध्ये यंदा कोणत्या राज्यात सर्वाधिक साखर उत्पादन झाले आहे? तर आपल्या भारत देशामध्ये उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सर्वाधिक साखर उत्पादन झाले आहे. ठीक आहे. यानंतर भारतातील 6वा सेमीकंडक्टर प्लांट कोणत्या ठिकाणी उभारला जाईल? तर जेवार या. यानंतर पुढील प्रश्न, तर एप्रिल 2025 साठी कोणाला आयसीसी प्लेयर ऑफ द मंथचा पुरस्कार प्रदान करण्यात आला? तर मेहदी हसन पुरुष आणि कॅथरीन ब्राइस महिलासाठी. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने आपल्या एकूण किती पदके जिंकून प्रथम स्थान पटकावले? तर आपल्या महाराष्ट्राने 158 पदके जिंकून प्रथम स्थान पटकावले आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्वांनी लक्ष द्या या प्रश्नाकडे. यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जगद्गुरू रामभद्राचार्य यांना कितवा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान केला? तर 58वा. यानंतर खालीलपैकी कोणी बुद्धिबळ क्लासिक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले? तर आर प्रज्ञानंद यांनी. यानंतर भारताचा 86वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला? तर LR श्रीहरी. यानंतर ला लिगा फुटबॉल स्पर्धेचे चॅम्पियन कोणता संघ ठरला? तर बार्सिलोना हा संघ. यानंतर पुढील प्रश्न, तर आय प्रगती पोर्टल कोणत्या राज्याने लॉन्च केले आहे? तर गुजरात या राज्याने लॉन्च केले आहे. लक्ष द्या, 417वा प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो. यानंतर कोणत्या राज्याने अलीकडेच अंकिता नावाची पहिली AI न्यूज अँकर लॉन्च केली? तर आसाम या. हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. यानंतर संयुक्त राष्ट्रांनी अलीकडेच कोणत्या देशाला जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून घोषित केले? तर आपल्या भारत या. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न, सरस्वती पुष्करलू उत्सव कोणत्या राज्यात सुरू झाला, जो 12 वर्षांनी एकदा साजरा केला जातो? तर तेलंगणामध्ये. यानंतर पुढील प्रश्न, समुद्रयान नावाचे भारताचे पहिले मानवयुक्त अभियान कोणत्या वर्षी सुरू होणार आहे? तर 2026 या. यानंतर छत्तीसगड आणि कोणत्या राज्याच्या सीमेवर नक्षलवाद्यांविरुद्ध ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट सुरू करण्यात आले? तर तेलंगणा. यानंतर WHO ने कोणत्या देशाला पोलिओग्रस्त घोषित केले? तर पापुआ न्यू गिनी. यानंतर एक देश एक धडकन उपक्रम कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने सुरू केला? तर सांस्कृतिक मंत्रालयाने. यानंतर कोणत्या संघाने सॅफ अंडर-19 फुटबॉल चॅम्पियनशिप 2025 चे विजेतेपद जिंकले? तर आपल्या भारत देशाच्या. यानंतर ऑपरेशन ऑलिव्हिया दरवर्षी कोणाकडून आयोजित केला जातो? तर भारतीय तटरक्षक दलाकडून म्हणजेच ICG कडून. यानंतर सागर में सन्मान कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला? तर परिवहन आणि जलमार्ग या मंत्रालयाने. यानंतर 481वा प्रश्न, तर 2025 हे समुदायाचे वर्ष म्हणून घोषित कोणी केले? तर UAE ने. यानंतर भारतामध्ये अतिरेकवाद विरोधी दिन कधी साजरा केला जातो? तर 21 मे या दिवशी. यानंतर महाराष्ट्र सरकारच्या नवीन गृहनिर्माण धोरणानुसार 2030 पर्यंत किती घरे बांधण्याचे लक्ष्य आहे? तर एकूण 35 लाख घरे. यानंतर पुढील प्रश्न, 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक्स शिक्षण अनिवार्य करणारे पहिले राज्य कोणते ठरले? तर केरळ हे राज्य.
यानंतर मित्रांनो 485वा प्रश्न, तर E0FIR प्रोग्राम कोणी लॉन्च केला, तर अमित शहा यांनी. यानंतर भारताला WHO ने कोणत्या रोगाचे समूळ नष्ट केल्याबद्दल प्रमाणपत्र दिले आहे, तर ट्रेकोमा. यानंतर नुकत्याच झालेल्या ला लिगा 2025 स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले, तर बार्सिलोना यांनी. यानंतर 78वी जागतिक आरोग्य सभा म्हणजेच WHO कोठे आयोजित केली जात आहे, तर जिनिव्हा स्वित्झर्लंडमध्ये. यानंतर पुढील प्रश्न 489वा, तर केंद्र सरकारने इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच IB च्या प्रमुखांचा कार्यकाळ 1 वर्षांसाठी वाढवला आहे, तर त्यांचे नाव काय आहे, तर तपन कुमार डेका असे नाव आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. यानंतर पुढील प्रश्न 490वा, हा देखील महत्त्वाचा आहे, तर कोणत्या राज्याने ITI चलो अभियान सुरू केला आहे, तर उत्तर प्रदेश. यानंतर 491वा प्रश्न, तर भारत देशातील पहिले पूर्ण साक्षर राज्य कोणते बनले आहे, तर मिझोराम. महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, लक्ष द्या प्रश्नाकडे. यानंतर पुढील प्रश्न, तर न्यायमूर्ती केम्पैया सोमशेखर यांना कोणत्या राज्याचे मुख्य न्यायाधीश म्हणून घोषित करण्यात आले, तर मणिपूर. यानंतर 2025चा प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार नुकताच कोणी जिंकला, तर बानू मुश्ताक यांनी. यानंतर भारतीय नेमबाज कणकने ज्युनियर वर्ल्ड कपमध्ये एअर पिस्तूलमध्ये कोणते पदक जिंकले, तर सुवर्ण पदक जिंकले. यानंतर 495वा प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये कृषी विभागाने विकसित केलेल्या महाविस्तार AI ॲपचे लोकार्पण करण्यात आले, तर आपल्या महाराष्ट्र. यानंतर कोणता देश स्वतःची संरक्षण सिस्टम गोल्डन डोम बनवणार आहे, तर अमेरिका हा देश. यानंतर 497वा प्रश्न, तर ऑपरेशन घोस्ट सिम नुकताच कोणी सुरू केला आहे, तर भारतीय सेना आणि आसाम पोलिसांनी सुरू केला आहे. यानंतर इस्रोने कोणते वर्ष गगनयान वर्ष म्हणून जाहीर केले आहे, तर 2025 म्हणजेच हे वर्ष सध्याचे चालू वर्ष. यानंतर पुढील प्रश्न 499वा, तर भारतातील पहिली विस्टाडोम जंगल सफारी ट्रेन सेवा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली, तर उत्तर प्रदेश. यानंतर मित्रांनो 500वा प्रश्न, तर खालीलपैकी कोणत्या राज्याच्या विभागाने 16वी आशियाई सिंह गणना प्रसिद्ध केली आहे, तर गुजरात. यानंतर मित्रांनो 5 प्रश्न मी एक्स्ट्रा घेतलेले आहेत, तर आपले एकूण प्रश्न आहेत 505. किती प्रश्न आहेत, तर 505 प्रश्न आहेत. तर 501वा प्रश्न, तर भारत कोणत्या देशाला मागे टाकून जगातील सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था असणारा देश बनला, तर जपान. यानंतर पुढील प्रश्न, RBIच्या आकडेवारीनुसार देशात सर्वाधिक कर्ज कोणत्या राज्यावर आहे, तर तामिळनाडू या राज्यावर. यानंतर खेलो इंडिया बीच गेम्स 2025 मध्ये महाराष्ट्र राज्याने किती सुवर्ण पदके जिंकले, तर 5 सुवर्ण पदके जिंकले आहेत. यानंतर 504वा प्रश्न, तर खालीलपैकी कोणाची सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, तर विकास सिंग यांची. यानंतर शेवटचा प्रश्न 505वा, तर महाराष्ट्र सरकार अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक कोठे उभारणार आहे, तर चौंडीमध्ये उभारणार आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली मी तुमच्यासाठी 5 प्रश्न ठेवलेले आहेत, म्हणजे सर्व महिन्यात एका महिन्याचा एक प्रश्न सर्वांसाठी ठेवलेला आहे. तर जानेवारी महिन्यातील हा महत्त्वाचा प्रश्न आहे, तर प्रश्न पाहूयात. तर खो खो विश्वचषक 2025चे विजेतेपद कोणत्या देशाच्या महिला आणि पुरुष संघाने जिंकले, तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. यानंतर मित्रांनो हा प्रश्न आहे फेब्रुवारी महिन्यातील, तर नुकतेच दिल्लीचे नवे मुख्यमंत्री कोण झाले, तर योग्य उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढील प्रश्न, हा प्रश्न आहे मार्च महिन्यातील, तर महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये कोणाला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे असा ठराव मंजूर करण्यात आला, तर मित्रांनो याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि हा प्रश्न आहे एप्रिल महिन्यातला, तर महाराष्ट्रातील कोणते शहर जगातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे, तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि शेवटचा प्रश्न हा आहे मे महिन्यातील प्रश्न, तर ऑपरेशन सिंदूर या कारवाईचा संबंध कोणत्या क्षेत्राशी आहे, तर मित्रांनो तुम्हाला जर 5 प्रश्नांची उत्तर येत असेल तर खूपच अतिउत्तम होईल. जर तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तर येत असेल तर सर्वांनी 5 प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करावा. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ खरंच आवडत असेल तर आपल्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट कितीच आहे, तर 1000 लाईकचं टार्गेट आपण ठेवलेलं आहे. तर सर्वांनी 1000 लाईकचं टार्गेट पूर्ण करावं. आणि तुम्हाला ताबडतोब मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर या व्हिडिओची PDF अपलोड करण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करेल. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तर त्या अगोदर या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.